एखादा ट्रेंड आला की मग फक्त लोकांना तेच दिसतं, मग दुसऱ्या गोष्टी दिसत नाही. मग आता कुठे रेप होत असेल तो पण दिसणार नाही, आता कोणाचा खून होत असेल तो पण दिसणार नाही, कारण की तो ट्रेंड मध्ये नाही. गौतम बुद्धांपासून ते विवेकानंदांपासून ते आत्तापर्यंत जे आपले कलाम सर होते, मनमोहन सिंग सर असतील, जे जे महान लोक होऊन गेले त्या सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, तेच तर ते जाऊ द्या, भगतसिंग असते तर आज हिंमत होत नाही आपली थोडंफार पण काय करायचे देशासाठी किंवा काय करायचं. उलट ट्रॅफिकची फाईन वाजवायची पण बघतो आपण. ते लोक आयडल नाही ना बनले पाहिजे. समाज खड्ड्यात चालला ना त्याच्यामुळे. म्हणजे एवढी सगळी कसरत चालू आहे त्या काळामध्ये, संविधान लिहिणं चालू आहे, भारत बनला पण नाही पूर्ण, इकॉनॉमी पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे, शून्य, शेती गेलीये, पाणी गेलंय, आरबीआय गेलीये, तिची संपत्ती गेलीये पाकिस्तानकडे बरीचशी, संविधान लिहितोय, लोक शांत नाहीयेत, भारत बनला नाहीये, आणि भारताला जन्म पण द्यायचा आहे, भारताचं जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं संविधान बनवायचं जे टिकलं पण पाहिजे. देश पूर्ण बनला नाही आणि संविधान टिकवायची गोष्ट करतोय आपण. विचार करा त्या लोकांनी त्यावेळेस म्हणजे कसं विचार करत असतील, कशी कंडिशन असेल त्यांची. तर त्यांना नावं ठेवताना आपण 4 वेळेस नाही, अनंत वेळेस विचार केला पाहिजे आपण. कंडिशन काय असेल भारताला. अरे तू आज टिकलं ना, हे 75 वर्ष होऊन गेले ना संविधानाला, मग आपल्या हे संविधान समितीचे आपल्याला देणं नाहीये का? एक एक शब्द आपण काढतो आणि म्हणतो की अरे वा काय विजन होती त्यांची. विजन सेट करायला त्यांनी तेवढा विचार तर केलाय ना आपल्यासाठी, केलाय की नाही आपल्यासाठी विचार त्यांनी. टिकून आहे संविधान. आज लँग्वेजच्या तुम्ही प्रोव्हिजन बघितलं तर किती आहे की हिंदी वाढवायची आहे, सोबत इंग्लिश पण ठेवायची आहे, राज्य तुमच्या भाषेमध्ये तुम्ही करा, एक इंग्लिशची प्रत ठेवाल, एक लिंक लँग्वेज पण ठेवली आहे. त्यांना माहित होतं की पुढे चालून ह्या गोष्टी होणारच आहेत की राज्य ऍक्सेप्ट नाहीत करणार बरेचसे. मग शासन कसं चालणार? तोडणार शासन का बळजबरी, ताकदीचा प्रभाव का नेहमीच आपण आर्मी पाठवून करू शकतो गोष्टी? मग त्यांनी पण देश नाही टिकणार, युद्ध व्हायला लागेल. मग आज टिकून की नाही भारत? कोणता देश आहे भारतासारखा एवढा डायव्हर्स? भारतासारखा एकच मोठा देश आहे चीन. चीनमध्ये आपली एवढी डायव्हर्सिटी आहे, जाती आहेत तेवढ्या साऱ्या, धर्म आहेत तेवढे सारे, भाषा आहेत तेवढ्या साऱ्या. म्हणजे विचार करा किती डायव्हर्सिटी घेऊन चालतोय आपण. म्हणजे भारत देशच एक असं म्हणता येईल की शक्तिशाली आहे स्वतःमध्येच, की एवढ्या सगळ्या डायव्हर्सिटी घेऊन पण जिवंत आहे. तुम्हाला वाटतं का की एवढी सगळी डायव्हर्सिटी असून देश जिवंत राहणं म्हणजे सोपी गोष्ट आहे? आपल्याला शिकवलंय विविधतेत एकता, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, कारण की आपण त्याचं गाण गातो, आपण पण शक्तिशाली आहोत. पण आपली एक कमजोर बाजू पण आहे जी आपल्यामध्येच काय करते, फाईट करायला लावते आपल्याला आपल्यासोबतच, एकमेकांसोबतच. आणि तिचा शिकार लवकर होतो आपण. असा शिकार होतो की आपण दुसऱ्याची शिकार करतो. नाही काय चालू आहे भारतात बघा ना एकदा. सोशल मीडियावर ज्या गोष्टी दिसतात त्याच्या पलीकडे जाऊन बघा. न्यूजपेपरमध्ये छोटे छोटे आर्टिकल्स ज्याच्यावर ते बघा. कारण की आता आर्टिकल्स मोठे मोठे एकच, आता हे चालू आहे आपले सोशल मीडियाचे, ते काही झालेलं प्रोग्राम झालेला इंडियाज गॉट टॅलेंट काय आहे त्याच्यामध्ये, तेच सगळीकडे चालू आहे. तर लोकांना फक्त तेच दिसेल, दुसऱ्या समस्या दिसणार नाही. ह्याच्या आधी नव्हते का? ह्याच्या आधी तो नव्हता का प्रोग्राम? ह्याच्या आधी ते 4-5 जण नव्हते का बोलत? चालूच होतं ना. एखादा ट्रेंड आला की मग फक्त लोकांना तेच दिसतं, मग दुसऱ्या गोष्टी दिसत नाहीत. मग आता कुठे रेप होत असेल तो पण दिसणार नाही, आता कोणाचा खून होत असेल तो पण दिसणार नाही, कारण की तो ट्रेंड मध्ये नाहीये. लोकांना फक्त दिसेल हेच. आणि ह्याच्यामुळे अरे हा जो काळ आहे तो वाईटांची पॉप्युलॅरिटीचा काळ आहे. तुम्ही जेवढं वाईट कराल तेवढं फेमस होणार आहे. कलियुग आहे ना. विचार करा ना, तुम्हाला त्या बिग बॉस सारखा शो येणं, त्याच्यामध्ये असे नग येणं, बापरे, एकाच एक टाचेमध्ये पण आहे की नाही याची पण गॅरंटी नाहीये. खरंच नाहीये गॅरंटी. बट स्टील ते पण मेहनत करतात ना लोक, भले टाचेमध्ये असू नाही तर कुठे असू, पण मेहनत करतायत, ते पण मेहनत करतायत तिथं पोहोचायला, आणि त्याची कदर केली पाहिजे. पण ते लोक आयडल नाही ना बनले पाहिजे. समाज खड्ड्यात चाललाय ना त्याच्यामुळे, अक्षरशः खड्ड्यात चाललाय समाज. समाजाला त्याच गोष्टी पाहिजेत. मग त्याच्यामुळे हे डायव्हर्सिटी यांची विजन, त्यावेळेस लोक असे त्यावेळेस किती चिडले असते आता ते जर असते तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी. तेच तर ते जाऊ द्या, भगतसिंग असते तर त्यांचे विचार ऐकले तुम्ही? मी त्यांना सगळ्यात हुशार समजतो माहितीये का, त्या काळात मधला सगळ्यात हुशार बुद्धी म्हणजे भगतसिंग. फक्त शौर्यच नाही तर बुद्धिमत्ता पण. शौर्य तर काय एंड लेवलचं होतं त्यांच्यामध्ये, बट ते हुशार पण खूप होते. देशाला कसं चालवायचं हा प्लॅन रेडी होता त्यांच्याकडे, सोशलिझम. त्यांना आवडलं असतं हे आपले हे छिछोरे गोष्टी. काय केलं असतं त्यांनी? स्वतःलाच विचारा, त्यांनी आपल्यासोबत काय केलं असतं? एक तर सगळ्यात आधी पश्चाताप केला असता की नेमकं काय बनलेत आपण. हे त्यांचे आदर्श घ्यायचे ते तर दूरच राहिले. 23 वर्ष म्हणजे लगभग आता तुम्ही ज्या वयामध्ये एंटर कराल त्या वयात त्यांनी फाशी घेतली, म्हणजे स्वतःचं बलिदान दिलं, शहीद झाले ते देशासाठी. आज हिंमत होत नाही आपली थोडंफार पण काय करायची देशासाठी किंवा काय करायची. उलट ट्रॅफिकची फाईन वाजवायचं पण बघतो आपण, नियम पण तोडायचे आणि फाईन पण वाचवायचे आहे ना. म्हणजे सगळ्यांचीच सांगतोय मी आलो त्याच्यामध्ये. एक ही बुद्धिमत्ता बनत चालली आहे. न्यूडिटीज पाहायचे, हिंसाच पाहायचा आहे, शिव्यांमध्येच बोलायचं आहे. स्टाईल झाली की नाही आता ही? विवेकानंद हे शेवटचे आपण म्हणतो त्या साधक, ज्यांनी बऱ्याचशा साधना केलेल्या. त्यांचे विचार ऐका ना तुम्ही एकदा, त्यांचं लिखाण ऐका. जेव्हा तुम्हाला तुमच्या शब्दांची ताकद कळते तुम्ही काहीही बोलणार नाहीत. जेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यांची ताकद कळेल तुम्ही काहीही बघणार नाहीत. लाईक पोर्नोग्राफी असेल, न्यूडिटी असेल, व्हायलन्स असेल, नाहीत बघणार. तुम्हाला कळालं तर. तुम्हाला कानांची ताकद कळली तर तुम्ही कोणत्याही गोष्टी ऐकणार नाहीत. तुम्हाला विचारांची ताकद कळली तर तुम्ही कसलाही विचार नाहीत करणार. गौतम बुद्धांपासून ते विवेकानंदांपासून ते आत्तापर्यंत जे आपले कलाम सर होते, मनमोहन सिंग सर असतील, जे जे महान लोक होऊन गेलेले, त्या सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली, जसे तुमचे विचार तसे तुम्ही बनता. कारण की बनलो तर ॲटॉम पासून गॅप आहे, आपल्या स्किन मध्ये गॅप आहे. हात दिसतोय तुम्हाला, हातामध्ये गॅप आहेत, न्यूट्रॉन्स आता फिरतायत. मी असा हात केलाय, लाखो करोड न्यूट्रॉन्स असे फ्रीली फिरतायत. तुमच्यामधून माझ्यात आले, माझ्यामधून तुमच्यात गेले. ते न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी आपण उघडली आहे, त्याच्यावरती स्टडी चालू आहे. ते बिंदास शरीरातून येणं जाणं करतात सेलमधून. एवढा गॅप आहे आपल्यामध्ये. तर बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत का आपल्याला? आपलं नियंत्रण आहे का? जसं विचार करतो तशा गोष्टी घडू लागतात. मग जसं बोलतो तशा गोष्टी घडू लागतात. जसं बघतो सगळा समाज नग्नता बघतोय, सगळा समाज हे बघतोय, तसंच होऊ लागले. रस्त्यावरती होऊ लागल्यात गोष्टी आता बऱ्याचशा. हे आपल्या आजोबांनी कधी विचार केला होता का ते तर हार्ट अटॅकने जातील? असं होतं का? हो, फाटकन गेल. होऊ लागल्यात त्या गोष्टी. मीडियावरती तुम्हाला कोण दिसतं? बुद्धिमान लोक जास्त दिसतात का बुद्धी भ्रष्ट लोक जास्त दिसतात? बघा तुम्ही, काहीच ताळमेळच नाहीयेत. असे डायरेक्ट येऊन बोलतात की मी असं आहे, मी तसं आहे. म्हणजे एकदम नसतात का? तुम्हाला माहिती आहे, नाव सांगायचे की नाव सांगितले वापस कॉन्ट्रोवर्सी होते. किती नमुने आहेत असे की काही पण इलेक्शनला उभं राहतात डायरेक्टली काय आणि बोलतात भारी भारी, बापरे, काहीच ताळमेळ नसतो कशाचा. मग त्यांना ते फेमस झाले, वाईट बोलले, तेढ निर्माण केली, मग त्यांना बिग बॉस मध्ये आणणार, आणखी फेमस करणार. मग एक पक्ष त्याला जवळ घेणार, त्याच्याकडे थोडे 2-4 डिपार्टमेंट देणार. का? कारण की त्याचे फॉलोअर 10-20 लाख झालेत, 25 लाख फॉलोअर्स झालेत. तो भली वेळ आहे पण 25 लाख फॉलोअर्स आहेत. भली टाचेमध्ये तरी 25 लाख फॉलोअर्स आहेत, आणि फॉलोअर्स पण टाचेवालेच आहेत. बघ, मी पक्षावाला आहे, मी जर त्याला जवळ घेतलंय 25 लाख फॉलोअर्स वाल्याला, टाचवाल्याला, फॉलोअर्स पण टाचवाले, मला काय टेन्शन आहे का? ते मला कधी विरोध करतील का? मी म्हणलं छू तर लगेच छू जाणार ते. मी म्हणलं जा रे चाव, चावणार. मी म्हणलं कंटिन्यू भुकत राहिले, ते कंटिन्यू भुकत राहतील, है ना. मग ते भुकणं ऐकतो आणि प्रभावित होतात लोक खूप सारे. तासन तास मीडिया मग तेच आपण बघत बसतो. म्हणजे पूर्ण समाज वाईट गोष्टी करू लागलाय, वाईट गोष्टी बघू लागल्यात, वाईट गोष्टी घडू लागल्यात. तर कुठेतरी आपणच तरुणांनी आणखी व्यवस्थित गोष्टींना बघणं खूप आवश्यक आहे. कमीत कमी हे जे इन्सिडेंट होत आहेत सोशल मीडियाचे, ज्यांना तुम्ही म्हणजे आदर्श मानून आपण जातोय, तर कळतं ना गोष्टी. परफेक्ट कुणी नाही, सगळ्यांची डार्क साईड असते. तुमची, प्रत्येकाची, तुमची, माझी, सगळ्याचा एक ग्रेस केला असतो. पण तुम्ही त्याला समाजापुढे नका आणू. समाजापुढे ऑलवेज काय ठेवायचं? आदर्श. तुम्हाला काय वाटते सगळे महान व्यक्ती होऊन गेलेत, त्यांच्यामध्ये ग्रेस केले नव्हते का? नव्हते असं वाटतंय तुम्हाला? त्यांची पर्सनल लाईफ बघा, तुम्हाला दिसतील, सगळ्यांच्या चरित्रामध्ये दिसेल. पण तो त्यांनी तो समाजासमोर नाही आणला.
त्यांनी समाजासमोर फक्त एक चांगली जागा, चांगली बाजूच ठेवली, कारण की समाजाला तेच द्यायचे, म्हणजे समाज त्या गोष्टी पुढे घेऊन जाईल. तुम्ही ज्या पण महान व्यक्तीला मानता, तुमच्या मनामध्ये आला असेल की नाही आता वेगवेगळे महान लीडर्स आले असतील की नाही ज्याला तुम्ही मानता, त्यांना आत्ताचे हे जे चालू आहे आजूबाजूला ते पटलं असतं का? त्यांच्या हातात काठी असो, तलवार असो, त्यांनी ती कुणावर उगारली असते आता? म्हणजे आपण त्यांचे भक्त बनलोय का दुश्मन बनलोय? विचार तर माहिती आहेत ना, असे नाही की आपल्याला आता तुमचे जे आयडल आहेत आपल्या सगळ्यांच्या मनात आलेले, असे नाहीत की ते खूप प्राचीन काळामधले त्यांचे काय ग्रंथ नाहीत, सगळ्यांचे चरित्र आहेत, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्यांचा जन्म कुठं झाला, मृत्यू कुठे झाला, त्यांनी पूर्ण जीवन काय केलं, सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला त्याच्यावर चालायचं नाहीये. सिंपलच गोष्टी होत्या ना त्यांनी आतापर्यंत दिलेल्या सगळ्या, पण आपल्याला त्यांच्या याच्यावर चालायचं नाही, आपल्याला त्यांचाच आपल्याला हे करायचंय, बिझनेस करायचा आहे. अक्षरशः त्यांच्या बेसिसवरती सत्ता मिळवली जाते, त्यांच्या नावानं सगळं चाललं जातं, त्यांच्या नावानं एकमेकांचे घरं जाळले जातात, त्यांच्या नावानंच एकमेकांना वाद केले जातात, एकमेकांचा खून केला जातो. हे त्यांना पटलं असतं का? समाज दुश्मन बनलाय आमचेच नावं घेऊन, कसं वाटेल त्यांना? आणि याच्यासाठी ह्या जमिनीसाठीच त्यांनी रक्त सांडले ना सगळ्यांनी, किंवा मेहनत केलेली आहे. ते महान म्हणजे एकदम सोपं सूत्र आहे, एकदम सोपं सूत्र आहे. ते आपल्यासारखेच हाडा मासाचे, तुम्ही आता जे आयडिया झाले आपल्यासारखे हाडं होते की नाही, त्यांचं रक्त पण लाल असेल का ना, का वेगळ्या कलरचं असेल त्यांचं रक्त? हा, नक्कीच क्लीन नक्की असेल, ते शुद्ध नक्कीच असेल, कारण की त्यांनी काय केलं, त्यांच्या समाजामध्ये त्यांना ज्या अडचणी दिसल्या त्याच्यातून मार्ग काढले, बाकी काहीच केलेलं नाहीये त्यांनी. त्यांनी काय केलं, समाजामध्ये कुणाला जातीवाद दिसला, कुणाला पारतंत्र्य दिसलं, कुणाला स्वराज्य स्थापन करू वाटलं, म्हणजे त्यांनी समाजाला काय केलं, पुढे घेऊन जायचंच बघितलं, समाजातल्या गोष्टी, वाईट गोष्टी संपवण्याचं बघितलं, त्यांनी प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्याचं बघितलं, म्हणून ते महान बनले. आपण त्यांना इतकं जास्त महान बनवले की त्यांना मानवच समजत नाहीत आपण, कारण की त्यांना जर आपण माणूस समजलं असतं तर आपल्याला आपला स्वतःचा कॉन्फिडन्स पण आला असता की आपण पण तसे काम करू शकतो, आपण पण समाजामध्ये चांगलं करू शकतो. आपण त्यांना काय, कारण की आपण आळशी आहेत, तमस जास्त आहे, कोण करणार एवढं त्यांनी सांगितलेलं, सत्य, अहिंसा, स्वराज्य, इक्वालिटी, सोप्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी. म्हणून त्यांना आपण एका कोपऱ्यात बसवलं की तुम्ही भारी, तुम्ही दैवत, आम्ही तुमच्यासारखे नाही होणार का, कारण की आम्हाला हे काम करायचे. विचार करा, आता जोपासून ही सोशल मीडियाची चालू आहे, ते जे काय वायफळ गप्पा त्यांनी आणलेल्या तिथे, आणि खरंच नाही मारायला पाहिजे, खूप काय बोललेलं, म्हणजे शब्द मी पण ऐकले ना, ते बोलू शकतो का आता इथं मी, किंवा आपल्यासारखे स्त्री पुरुष सोबत ऐकू शकतात का त्या गोष्टी, आई वडिलांसोबत ऐकू शकतो का ते वाक्य, ऐकू शकतो का? विचार करा, किती घृणास्पद आहे. आता त्या वाक्याला गेल्या काही दिवसापासून कमीत कमी 140 कोटी लोकसंख्या आपल्या भारतातली, किती करोड सगळ्या व्ह्यूजला जर व्ह्यूज बघितले, किती करोड व्ह्यूज झालेत, किती टाइम वेस्ट झालाय, किती टाइम वेस्ट झाला. आणि ट्रेंडिंग मध्ये कोण आहे, तेच. म्हणजे येणारा काळ पण कोण चालणार, कुणावरती कोण राज्य करणार आहे, तेच विचार, त्याच गोष्टी. आणि राज्य कुणावर करतायत, आपल्यावरती करतायत. कसं काय, फ्री इंटरनेट, 5G 4G, ते महाग असतं तर एवढी इथपर्यंत गोष्टी गेल्याच नसत्या. एवढं एवढं मोडेम घेऊन बसावं लागायचं, 250 MB हप्ताभर चालवायचं, महिनाभर चालवायचं, हो काम झाले की पटकन बंद करा असं असायचं. आता तसं नाही, आता गाणे सुद्धा आपण डाउनलोड करत नाही, लाईव्ह ऐकतो. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली, इंटरनेटने एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणून दिल्या. आता तेच इंटरनेटवरती जर बघायला गेलं तर नासानं पूर्ण स्पेस ट्रॅक केलाय, पण तिथं जाऊन बघण्याची कधीच इच्छा होत नाही. नासा म्हटलं जाऊ दे, डोक्या बाहेरचं, त्याला पण कोपऱ्यात बसवलं त्या आपण महान लोकांसोबत. नासाच्या नावाने तुम्हाला कोणी काही जरी विकलं तरी आपण विकत घेऊ, नासा नाव भारीच असेल. म्हणजे जिथं खरंच डोकं चालवायचं किंवा जिथं खरंच आपल्याला लक्ष द्यायचं तिथं देत नाही. आज धर्मावरती सगळे भांडणं करतायत, पण वेद कुणालाच माहित नाहीये. वेदचं प्युरिटी जे आहे ना, ती कुणालाच माहित नाहीये, खूप कमी लोकांना माहित आहे. मग आपलं फोकस काय असलं पाहिजे, सगळ्यात सनातन गोष्ट ती आहे, सुरुवात नाही तिला शेवट पण नाही, ती जाणून घेणं सगळ्यात आधी, कारण तिथून आपली उत्पत्ती झाली आहे.
सगळ्या धर्म, सगळ्या जेवढं तुम्हाला जीवनामध्ये जेवढ्या धर्मांच्या आयडिओलॉजीज अभ्यासता येतील तर अभ्यासा. सगळे धर्म प्युअर आहेत. भ्रष्ट आपण आहोत, आपण केलंय त्यांना. एक देश ज्याच्यामध्ये रोज सण साजरा होऊ शकतो तो म्हणजे भारत देश आहे. रोज रोज तुम्ही प्रेम करू शकता एकमेकांवर, असा देश भारत देश आहे. बाकीचे नाहीत तेवढे. एक देश ज्याच्यामधून सगळी सुरुवात झाली आहे. वेदांची सुरुवात इथून झाली आहे, बौद्ध धर्माची सुरुवात इथून झाली आहे. किती अँशियंट गोष्टी इथून झाल्या आहेत. हिंदू धर्म इथे हे झालेला आहे, विकसित झाला आहे. जैनिझम म्हणजे किती प्युअर लँड आहे. आपली जमीन किती प्युअर आहे. गंगेचं वर्णन कसं आहे, यमुनेचं वर्णन कसं आहे. जगातली सगळ्यात प्रदूषित नदी आज कोणती? यमुना आहे. लाखो वर्षापासून हे जे वेद चालत आलेत, मुखपाठ, त्या सगळ्यांनी महात्मा कोणाचं गायलेलं आहे? यमुना नदीचं. गंगा देवी म्हणून पूजलेले त्यांना तेव्हापासून. आणि आज आपण सगळ्यात जास्त वाट कुणाची लावली? त्यांचीच लावली. आणि त्यातच डुबकी मारून येतो तो वापस आपण. आता आधी क्लीन करणं हे पण तर आपलं फर्ज आहे ना. गोदावरी बघा तुम्ही काय चालू आहे. दक्षिणेची गंगा म्हणतात तिला. प्युरिटी कधीपासूनची आहेत. हे पर्वत श्रेणी कधीपासूनचे आहेत. हिमालय आत्ता आत्ता बनतोय. विंध्य पर्वत कधीचे? अरवली पर्वत सगळ्यात प्राचीन. अरवली राजस्थान मधलं सगळ्यात प्राचीन आहे. आज आपण गेलो इथे कशी व्हायब्रेशन फील झाले होते आपल्याला. अंजनेरीला मेडिटेशनला बसलो, कशी व्हायब्रेशन फील झाले आपल्याला. ते ताकद आहे ती. आणि खरंच मला त्याचं तरी गर्व वाटते की आपण डायव्हर्ट होत आहेत, तुम्ही डायव्हर्ट होत आहेत. आणि तुमच्यामुळे लोकांना सुद्धा संधी चांगली मिळेल, नेतृत्व चांगलं मिळेल. त्या गोष्टी ओळखत घेत चला की आपण नेमकं चालू काय. ट्रेंडमध्ये आले की कोणते असतात तुम्ही बघा ना. आतापर्यंत ट्रेंडमध्ये गोष्टी चालू आहेत. इस्रोनं एखादं यान सोडलं ना तेवढ्या वेळ ट्रेंड नाही मिळत त्याला, पण वाईट गोष्टींना 10-10 दिवस ट्रेंड मिळतो. एवढं कुंभमेळा चालू होता, एवढा कुंभमेळा चालू आहे. सगळ्यात पवित्र गोष्ट सध्या भारतामध्ये ती चालू आहे की एवढी भक्ती, एवढी चॅन्टिंग, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत एका ठिकाणी. पण त्याच्यामध्ये पण तो IIT बाबाच सगळ्यांना दिसतोय. एखादी सुंदर आलेली ती साध्वी वगैरे असेल तीच दिसेल, तिचं बॅकग्राऊंड सांगतील, मॉडेलचे फोटो, हे ते. मग लोकांना ते दिसतंय. प्रयागराज का, तिथे कुंभमेळा का, त्याचे मागचं फिलॉसॉफी का, हे नाही दिसणार. प्युरिटी नाही दिसत आहे. लोकांना काय दिसते? घाण दिसतंय. आता ते त्याच्या मेंटल प्रॉब्लेम्स आहेत, तो तिथे आला, त्याचं चालू आहेत गोष्टी, त्याच्या लाईफ सोबत स्ट्रगल चालू आहे. आता त्याला पण हे करणार, फेमस करणार असं पाडणार ना, चालूच आहे. वर खाली वर खाली वर खाली, म्हणजे स्मूथली गोष्टी नाही चालू आहेत ज्या असायला पाहिजे समाजामध्ये. आणि आपल्याकडे सगळीकडे वाट लागली सोशल मीडियाने. आजूबाजूचे आपल्यासारख्या डेव्हलपिंग देश बघा तुम्ही, हेच आहे, हेच चालू. बांगलादेशमध्ये काय चालू आहे, पाकिस्तानमध्ये काय चालू आहे, श्रीलंकामध्ये काय, स्टेबल आहेत का ते? नेपाळ स्टेबल आहे का? भूतान स्टेबल आहे का? यस, प्राऊडली. कारण की ते इन्फिल्ट्रेशन झालंच नाही ना त्यांच्यामध्ये. त्यांनी स्वतःला खूप अलग ठेवलंय. 80% लोक ट्रॅडिशनल कपडे घालतात तिथले जे त्यांनी सांगितलेले आहेत. फॉरेस्ट कव्हर 80% जास्त आहे. कार्बन सरप्लस कंट्री आहे ती. स्टेबल आहे. भले आता अर्थव्यवस्था असं तुम्ही म्हणाल की ट्रिलियन मध्ये तर जाणार नाही त्यांची अर्थव्यवस्था. समस्या सगळ्या देशासमोर आहे. तर आपल्याला आहे की आपल्याला नेमकं ह्या समाजामध्ये कोणती गोष्ट द्यायची आणि कोणती ऍक्सेप्ट करायची. मोबाईल भले इंटरनेटवरती आपलं कंट्रोल नाही, पण मोबाईलवरती आहे की नाही कंट्रोल. आपण जे आपला अंगठा, आपले बोट जे टाईप करतं ते PORN पण टाईप करू शकतं आणि ते डिवोशन पण टाईप करू शकतं. तर त्याच्यावरती आहे ना आपलं कंट्रोल, त्याच्यावरती तर ठेवू शकतो ना. ते कंट्रोल तर इथून आहे ना. टाचेमध्ये गेल्यावर माहित नाही कसं कंट्रोल करायचं आहे. पण आपल्या ह्याच्यावरती नक्कीच आहे. बघा तुम्ही सेम होणार. जे फेमस होतं पुन्हा रपकवतात खाली, वाईट बनून सोडतात गोष्टी. समाजाला मग ह्या गोष्टी, वाईट गोष्टीच मिळत आहेत आणि त्याच गोष्टी आपण पचवल्या जात आहेत. त्या कुठेतरी बदलायला हव्यात आणि बदलू शकतो यूथ. कारण की जगामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतामध्ये आहे. आणि ज्या देशामध्ये तरुण जास्त, त्या देशाचा विकास पाहिजे तसा, पाहिजे त्या स्पीड न होऊ शकतो. त्यांना फक्त वेळ तर लावा तुम्ही गोष्टींचा. तुम्ही त्यांना पबजीचं वेळ लागलं तर करोडो पोरं बसतात ना पबजी खेळत. त्या वयामध्ये त्यांना एवढं, आता तुम्ही 6वी ते 12वी मध्ये सगळं तत्वज्ञान आहे. गीतेचं तत्वज्ञान पण 6वी ते 12वी मध्ये. विज्ञानाच्या पुस्तकात काय सांगितलं? एनर्जी ना डिस्ट्रॉय होते ना बनते, आहे तशीच आहे. भगवद्गीतेचं सार काय तेच आहे. आत्मा ना बनते ना नष्ट होते. एनर्जीच आहे ना ती आत्मा. जे मी बोलतोय, मी साक्ष आहे ना इथं, मी साक्ष, तुम्ही साक्ष, एकमेकांना साक्ष आहात. स्वतःची जी सेल्फ ती आत्मा आहे ना. ती कधी काहीच करू शकणार नाही. तिला कोणी शरीर कधी पण जाऊ शकतं.
आपल्याला जग कसं बघायचंय, आपल्याला जग कसं पाहिजे हे कम्प्लिटली आपल्यावरती. इंडिव्हिज्युअलला आपण इंडिव्हिज्युअली सुधारायला घेतलं ना, जग ऑटोमॅटिकली बदलेल. एवढी तरुण आहेत जगातल्या, अमेरिकेची लोकसंख्या टोटल 33 कोटी आहे, त्याच्या दुप्पट तिप्पट तरुण आहेत भारतामध्ये. काय नाहीत करणार आहे? तुमच्या आता त्यांच्या हातात पबजी द्यायचंय का त्यांच्या हातात काही इकॉनॉमी द्यायची आहे, राजकीय सत्ता द्यायची? चालू शकतात देश. त्यांना तेवढं प्रकल्प पण करा, तेवढं शिक्षण पण द्या, तेवढ्या स्किल पण द्या, प्रॉपरली मिळू द्या सगळ्या गोष्टी. आज युपीएससी एमपीएससी करताना तुम्ही अभ्यास करता, किती गोष्टी कळतात. पॉलिटी कसं काम करते, हिस्ट्री काय आहे, प्री प्रोटो पासून आतापर्यंत, प्लासीचं युद्ध, असहकार, स्वातंत्र्य लढा चालू आहे ना. इस्रो त्याची डेव्हलपमेंट, डीआरडीओ त्याची डेव्हलपमेंट, सगळी टेक्नॉलॉजी कळते, नॅनो टेक्नॉलॉजी पर्यंत, एआय पर्यंत, क्वांटम कॉम्प्युटिंग पर्यंत सगळं युपीएससी मध्ये. इंटरनॅशनल रिलेशन आहे, एथिक्स आहे, नैतिक बनवतो तुम्हाला युपीएससी. म्हणजे फुली लोडेड बनतो की नाही? तसे सगळेजण तरुण होत आहेत का? सगळ्यांपर्यंत ते एज्युकेशन पोहोचतंय का? या पण गोष्टी बघायला पाहिजे. प्रॅक्टिकल एज्युकेशन छान पद्धतीने जेव्हा मुलांपर्यंत पोहोचेल, स्किल मुलांपर्यंत पोहोचतील, त्यांच्या हातामध्ये जर इकॉनॉमी दिली, त्यांच्या हातामध्ये जर पैसा आला, तर बाकी गोष्टींकडे ऑटोमॅटिकली काय होतं, दुर्लक्ष होतं. कारण की ज्याच्याकडे काम नाहीये तो ट्रेंडला गोष्टी आणतोय. काम कुणाकडे नाहीये, जो शिकला व्यवस्थित नाहीये, ज्याच्याकडे स्किल नाहीये, मग त्याच्याकडे काम नाहीये म्हणून तो काय करतोय, गोष्टी पाहत बसतोय, टाइमपास करत बसतोय, आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी ट्रेंडमध्ये येत आहेत, आणि त्याचं नुकसान सगळ्यांनाच भोगावं लागतंय, सगळ्या समाजाला. चांगले लोक जर, सगळ्या स्किलफुल लोक एवढं एक तर टाइम मोबाईलला देतील का? खरं खरं सांगा. कारण की स्किल असेल तर तो कुठे ना कुठेतरी गुंतलेला असेल. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक उदाहरण घेऊ आपण. जर त्याच्याकडे स्किल आहे चांगली, त्याच्याकडे चांगलं शिक्षण आहे, तो नक्कीच काहीतरी चांगलं करत असेल. शिक्षणानं भ्रष्ट नाही होणार कोणी. विद्या आहे ना शेवटी, विद्या तुम्हाला चांगलंच करेल, अविद्या तुम्हाला खाली घेत खड्ड्यात घेऊन जाईल. मग तुम्ही जेवढं नॉलेज मिळवताय, जेवढं स्किलफुल आहेत, सो तुम्ही कुठे ना कुठेतरी बिझी आहात चांगलं कर्म करण्यामध्ये. तुमच्यामध्ये स्किल नाहीये, लेट उठताय, दिवस ढकलताय, रात्र मोबाईल बघू शकतो तुम्ही. काय म्हणजे तुम्हाला जेव्हा बघा, ही माझी पण अवस्था होती काही वर्षांपूर्वी. मजा येते, 2 वाजले तरी मजा येते, 3 वाजले तरी मजा येते, 4 वाजले तरी मजा येते. थकतो म्हणून झोपतो, झोप येते म्हणून झोपत नाही. रात्री आपण थकतो, बस आता 5 वाजले, 6 वाजले, कधी 6:30, पाठ दुखायले, झोपा आता. थकतो म्हणून झोपतो. झोपेचा टाइम काय आहे वैदिक काळानुसार? 6:30-7 पर्यंत आपलं जेवण झालं पाहिजे सूर्यास्ताच्या आधीच, आणि त्याच्यानंतर झोपी गेलं पाहिजे आपण. सकाळी 4:30ला उठलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतो की आता कमीत कमी 4:30 ते 5:30च्या आसपास होता, 4:30 ते 5:30च्या आसपास जीवन बदलून जातं. पूर्ण दिवस मिळतो आपल्याला. आतापर्यंत जे कधी आपल्याला माहितच नसतं ते सगळं आहे दिवसामध्ये. 5-6 तास एक्स्ट्रा मिळतात. का नाही प्रोडक्टिव्हिटी वाढणार? का नाही स्किल वाढणार? का नाही नवीन नवीन लँग्वेज शिकता येणार? का नवीन नवीन स्किल नाही शिकता येणार? बिझी होणार आपण. त्याच मोबाईलचा वापर आता वेगळ्या गोष्टींसाठी होऊ लागेल. फेसबुकचा वापर वेगळ्या गोष्टींसाठी होऊ लागेल. गोष्टी न्यूट्रल आहेत. त्याचा वापर चांगला करायचा का वाईट करायचा आहे आपल्यावरती. फेसबुक वाईट आहे का? युट्यूब वाईट आहे का? त्याच युट्यूबमध्ये चांगले धडे पण तर मिळतात है ना. सो यूज आपल्यावरती आहे की यूज कसा करायचा आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही खरंच मनापासून कोणाला आदर्श मानताय, जे महात्म्यांना आदर्श मानतायत, त्यांना ती गोष्ट कशी वाटेल कमीत कमी तो विचार करा. ईश्वराचं भय असेल तर एखाद्या ईश्वराला आयडल माना की ते ईश्वर म्हणजे माझे आयडल. आता ईश्वर तुम्हाला माहिती आहे की ईश्वर कोणत्याही धर्माचे असू द्या, चांगले पण असतात आणि राग आले तर ते बरसतात पण तसेच. मग त्यांना ती आवडेल का गोष्ट मी जी करतोय? हे प्रश्न विचारत लाईफ जगा. मग तुम्हाला ह्या गोष्टी तुच्छ वाटायला लागतील ज्या घडतायत ना आता सोशल मीडियावरती. तुम्ही डायरेक्ट स्किप कराल त्याला. तुमची लाईफ बदलायला लागेल. आता तुम्हाला त्याच गोष्टी दिसायला लागतील जिथं तुम्हाला बिझी व्हायचे, जिथून तुम्हाला स्किल येणार आहे. ह्या गोष्टी हळूहळू मागे पडतील. एका व्यक्तीनं आयुष्य बदलायला घेतलं तर असे सगळ्यांचं आयुष्य बदलायलाच लागेल ना. एकानं 10ला जागृत करा ना. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये कोणाला फॉलो करायचं नाही, काय नाही. भाऊ फक्त माझं म्हणणं एवढं आहे, असं असं कर, ह्या गोष्टी बदलतील तुझ्या आयुष्यात सुद्धा. कारण की ते बघून ते इंडिव्हिज्युअल आयुष्यात पण नाही ते हे निगेटिव्हिटी येऊ लागली. लोक सुसाईड करतायत, खून करतायत, कसंही वागतायत. काय की दिवस रात्र जर तेच बघितले तर डोकं तसंच होणार ना. माकडासोबत जर एकाला 21 दिवस बंद केले तर तो माकड चाळे करायला लागतो. एका रूम मध्ये जर 2 जण असतील ना, त्याचा प्रभाव पडतो माणसावर, दिमागावर प्रभाव पडणार ना. तुम्ही वारंवार त्याच गोष्टी बघताय, त्यांच्यासाठी तेच तुमचे भगवान झाले.
ते जे 4-5 लोक जे शिव्या देतात ना, तिथे ते त्यांचे देव आहेत, ते फॉलोअर्स ऍक्च्युली, कारण की दिवस रात्र त्यांना बघतायत, त्यांचे प्रोग्राम्स बघतायत, ते मेंटॅलिटी. मग त्यांचे गॉड ते नाही, ते गॉड आहेत त्यांचे, कारण की त्यांच्या डोक्यावरती त्यांचा प्रभाव आहे. मग ह्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर सगळ्यात आधी स्वतःला बदलावं लागेल, आणि स्वतःला जर बदलायला घेतलं तर नेक्स्ट मिनिटापासून सरप्राईज मिळतात. हायला लाईफ बदलली, सगळ्यात आधी विचार बदलले ना, बदलली लाईफ. सकाळी उठलं तर स्वतःला असलं महान समजतो, अरे सम्राट अशोक, तेव्हापासून सगळं अंगामध्ये येतो आपले. हा एनर्जी असते तेव्हा कोणी नसतं, जास्त लोक उठलेले नसतात, पॉझिटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्हिटी पसरलेली नसते त्या ब्रह्ममुहूर्तावरती, असं फील होतं एनर्जी. तुम्हाला वेव्स दिसायला लागतात, दिव्याकडे बघा तुम्ही संध्याकाळी अंधारात, तुम्हाला वेव्स पण दिसतील, जे आतापर्यंत कधी जीवनात बघितल्याच नव्हत्या, लाईट वेव्स वगैरे. पार्टिकल दिसायला लागतील ध्यानमग्न होऊन तुम्ही बसू लागलाय. तुम्हाला तो गॅप म्हणलं मी, जो आहे शिवजी आणि पार्वतीला सांगितलेला 2 श्वासामधला, तो सापडायला लागेल. सापडायला म्हणजे अजून मलाही नाही सापडला, तो टाइम घेईल पण तो सापडेल. ते मोमेंटचा त्याच्यामध्ये क्षण असतो, त्या मोमेंटमध्ये तो सगळं काय देऊन जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग कुठेतरी आपण म्हणतो ते ज्ञान आपल्याला मिळणं, किंवा एक ज्ञानी एक सिव्हिलाइज लाईफ आपली मिळणं. आपण आता सिव्हिलाइज लाईफ जगत नाहीत. आपल्या मनामध्ये विचार बघा ना कसे चालू आहे सकाळपासून, दुसऱ्यांप्रती कसे विचार चालू आहेत. आपण ते युट्यूब बघताना ते काही अर्धे लोक दुश्मन पण जातात, अरे हे आलाच बाबा बाजूला, हे आलाच तसा, काही घेणं देणं असतंय का आपलं. पण आपण ज्या गोष्टी बघतोय, आपल्या ज्याच्यावरती प्रभाव आहे, त्याच्यामुळे कोणी आपलं गॉड बनतंय, कोणी दुश्मन बनतंय. आणि तो आलं की आपलं रक्त हे होतं, म्हणजे तो तुमच्यासाठी गॉड आणि ते राक्षस आहेत. झालं तुमचं आयुष्य, म्हणजे ते लोक आहेत. आता तुमचं आयुष्य कोणाला द्यायचंय ते द्या. तुम्ही 4 तास बघितले, ते दिलं, त्याच गोष्टी दिल्यात, ते भले शिव्या देऊ, ते भले ते शब्द बोलू जे आपण इथं बोलू शकत नाही, ते फॅमिली समोर बोलू शकत नाहीत, बट ते तुमचे गॉड झाले. स्वतःला काय म्हणायचं, होल्ड युअर हॉर्सेस. जेव्हा भावना पळू लागल्या, हे कंट्रोलमध्ये राहत नाही, त्यांना काय म्हणायचं, होल्ड युअर हॉर्सेस. शांततेनं घ्या, विचार करा, विचारा तुमच्या आयडलला की मी ते करणार आहे ते योग्य आहे का, आणि मग सुधारायला लागतील गोष्टी. मग आयडल्स बद्दल पण तुम्हाला सगळ्याच आयडल्स बद्दल प्रेम येईल. ठीक आहे. सो भारत आहे विविधतेने नटलेला, त्याला तसं ठेवून सुद्धा आपण जगू शकतो, कारण की आतापर्यंत जगतोय. आपण शक्तिशाली आहोत, आपला भारत देश शक्तिशाली आहे. फक्त आपल्याला चांगल्या गोष्टींकडे, जे गोष्टी आपण हरून बसलोय, सत त्रेता युग चालू आहे ना, हे द्वापर त्रेता युग, हरून बसलो ना बऱ्याचशा गोष्टी, सत्तेच हरून बसलोय, तर त्याला वापस आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण की हा कमी काळ आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. अशा सिच्युएशन मध्ये आपण आज आहोत, तर त्याला चांगलं जगलं पाहिजे. शाश्वती तुम्हाला उद्याचा दिवस बघाल गॅरंटी मिळालंच नाहीये ना. सो चांगल्या गोष्टी घ्या, चांगल्या गोष्टी ग्रहण करा, चांगल्या गोष्टीच पहा. तुम्हाला काय म्हटले, याची पावर, याची पावर, याची पावर आणि याची पावर जर तुम्हाला कळाली तर ऑटोमॅटिक गोष्टी चांगल्याच होऊ लागतील. प्रयोग करून बघा स्वतः. आतापर्यंत वाईटच करत असाल ना, तर आता प्रयोग करून बघा 1-1, 2-2 दिवस, म्हणजे तुम्हाला कळेल चांगल्या विचारांचं, चांगल्या बोलण्याचं, चांगल्या बघण्याचं महत्व आणि वाईटींचं महत्व. म्हणजे तुम्हाला जर उद्या ते कॅरेक्टर सोशल मीडियावर दिसले की तुम्हाला राग नाही येणार, काही नाही, तुम्ही डायरेक्ट स्किप, कसल्याच भावना नसतील. आणि ते जर आलं म्हणजे तुम्हाला आत्ताच्या डिजिटल युगामध्ये ज्ञानप्राप्ती झाली. काय करायचंय काय नाही हे तुम्हाला समजलं, ते करायला लागा. ठीक आहे.